काल झालेला सार्वजनिक बांधकाम विभाग भरतीचा पेपर हा आहे. आता येत्या येणाऱ्या परीक्षेसाठीही आहे आणि ज्यांनी एक्झाम दिली आहे त्यांच्यासाठीही हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. तर मी महादेव, राम राम आणि नमस्कार. देवाचं नाव घ्या आणि येत्या परीक्षेसाठी प्रिपेअर व्हा. ठीक आहे. तर मराठीमध्ये समानार्थी विरोधार्थी शब्द खूप इम्पॉर्टंट आहेत. वाक्य रूपांतर इम्पॉर्टंट आहे. वाक्यरचना आहे, प्रयोग आहेत. हे याच्यावर प्रश्न जास्त विचारण्यात आलेले आहेत. तर कशा प्रकारे वेळापत्रक आहे जिल्हा परिषदेचं ते बघूया आपण. त्याच्यानंतर प्रश्न आहेत, इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, ते प्रश्न बघूया आपण. मी सॉल्व करूया. हे बघा, जिल्हा परिषदेचा जो आता असं परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी हे वेळापत्रक दिलेले आहे. 18 तारखेपासून सुरू होणार आहे. फर्स्ट शिफ्ट असणार आहे मॉर्निंगपासून फर्स्ट शिफ्ट असणार आहे 18 तारीख. 18 तारखेला 3 शिफ्ट आहेत. 19 तारखेला 3 शिफ्ट आहेत. त्याच्यानंतर 20 तारखेला 3 शिफ्ट आहेत. असे किती 3 दिवस एक्झाम चालणारी आहे. तर सर्वांनी ज्याची एक्झाम आहे वरिष्ठ कनिष्ठ सहाय्यक या वर्गासाठी त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अभ्यास करत राहा. ज्यांनी कुणी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. पहिला प्रश्न या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. बांधकाम विभागामध्ये महाराष्ट्र कोणत्या जिल्ह्यात स्वतंत्र लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली? सातारा जिल्हा या ठिकाणी प्रश्न दुसरा, सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? हा असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आताच्या परीक्षेमध्ये. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी काय केलेली आहे? स्थापना केलेली आहे. हे लक्षात ठेवा. सत्यशोधक असा पण प्रश्न विचारला जातो की महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली किंवा सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केलेली आहे? उलट सुलट प्रश्न विचारले जातात. 1905 मध्ये लंडन येथे होम रूल सोसायटीची स्थापना कुणी केली? लंडन मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1905 मध्ये होम रूल सोसायटीची स्थापना केलेली आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवाजी महाराज छत्रपती झाले? तर खालीलपैकी 1974 मध्ये छत्रपती झालेले आहेत. त्यांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झालेला होता. डॅश या ठिकाणी प्रथम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी स्थापन करण्यात आलेली आहे. डॅश या ठिकाणी प्रथम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर येथे स्थापन करण्यात आलेली आहे. कुठे? खरगपूर येथे स्थापन करण्यात आलेली आहे. भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना डॅश येथे करण्यात आली? कलकत्ता येथे करण्यात आली. वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना कलकत्ता येथे करण्यात आलेली आहे. न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी कुठल्या देशामध्ये सुरू झाले? न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी कुठल्या देशामध्ये सुरू झालेले आहे? न्यू इंडिया इंग्लंडमध्ये सुरू झालेले आहे. भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र डॅश हे होय. भारतीय भाषेतून विचारलेले आहे तर समाचार दर्पण आहे. त्याच्या अगोदर सर्वात जे न्यूजपेपर भारतामध्ये सुरू झालं होतं ते होतं बंगाल गॅजेट. ठीक आहे. तर 9वा प्रश्न आहे, बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केलेली आहे? तर हे सर्वांना माहिती आहे. याचा आन्सर आपल्याला लॉर्ड कर्झन सांगू शकता आपण. बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांच्या काळात झालेली आहे 1906 मध्ये. कधी? 1906 मध्ये सांगू शकता. शिवरायांचे राज्याभिषेक कोणी केला? शिवरायांचे राज्याभिषेक कोणी केला? गागा भट यांनी केलेला. गंगा भट नाही, गागा भट यांनी केलेला आहे. 1829 साली सतीची चाल बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय होते? तर 1829 साली सतीची चाल जे बंद केली होती ते लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी केलेली आहे.
इसवी सनाच्या 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला? इसवी सनाच्या 18व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला? इसवी सनाच्या 18व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला? सॉरी. तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट या घराण्याचा उदय झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसोबत कोणत्या तारखेस बुद्ध धर्म स्वीकारला? हे तर आपल्याला सर्वांना माहिती असलं पाहिजे. याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण की काही मी क्वेश्चनचा होमवर्कसाठी देतो आणि कमेंट करण्यासाठी देतो, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली? 14वा प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत: हंटर आयोग, सायमन कमिशन, विद्यापीठ अनुदान आयोग, मॅकॉले आयोग. तर महात्मा फुले यांनी हंटर आयोगाच्या समोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते? बाबाजी भोसले, शहाजी भोसले, संभाजी भोसले आणि मालोजी भोसले. महाराजा आजोबाचे नाव होते शहाजी भोसले. 1930च्या मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इक्बालने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली? तर हे कलकत्ता अधिवेशनामध्ये मांडलेली आहे. इंग्रजांसोबत तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता कोण होता? म्हणजेच डॅश होय. इंग्रजांसोबत तैनाती काय? दिवसिंग पंजाब, टिपू सुलतान, निजाम, पुणेचा पेशवा. तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राजकर्ती म्हणजे डॅश होता. तैनाती फौजेचा करार हा म्हैसूरचा टिपू सुलतान यांनी केला होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राजकीय संतोषाचे जनक म्हणून कोणाला म्हटले जाते? लोकमान्य टिळक यांना असंतोषाचे जनक म्हणून संबोधले जाते. भारत छोडो चळवळीमध्ये डॅश यांनी सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना केली. नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना केलेली आहे. शिवरायांनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली? शिवरायांनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली आहे? 16व्या वर्षी घेतलेली आहे. 1942च्या चले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते? मुंबई शहर बनले होते. शिवराय स्वराज्याचे कितवे छत्रपती होते? शिवराय शिवाजी महाराज पहिले छत्रपती होते. प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कुठे होती? प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कुठे होती? श्रीरंगपट्टणम येथे होती. आर्यांची मूळ वस्ती स्थान मध्य आशिया हे होय, या मताचे जोरदार समर्थन कोणी केले? मध्य आशिया हे होय, आर्यांचे मूळ वस्ती स्थान मॅक्स मुलर. मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदा पीर म्हणून ओळखले जाते? जिंदा पीर. जहांगीर, औरंगजेब, शहाजहान, शेरखान. औरंगजेब यांना ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कुठे ठरली होती? प्रतापगडाच्या पायथ्याशी ठरली होती.
भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले? ऑगस्ट 1946. स्वराज्याच्या गुप्तहेर खात्यात प्रमुख कोण होते? हिरोजी फर्जत, अण्णाजी दत्तो, खंडोजी हर्जत, बहरजी नाईक. आपल्या स्वराज्याबद्दल शिवाजी महाराजाच्या कारकिर्दीमधले हे आपले जे पेशवे नाही हा शिवरायांचे काय होते साथीदार होते त्यांचे नाव दिलेले आहेत. तर याचा कमेंटमध्ये आन्सर सांगायचं आहे जेणेकरून 2 प्रश्न मी तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले आहेत. तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला होता? कोंढाणा सिंहगड म्हणून ओळखला जातो. खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा. चतुसूत्री ही कोणी सुरू केली होती? दादाभाई नौरोजी यांनी, बरोबर. आणि होम रूल एनी बेझंट होम रूल चळवळ बाळ गंगाधर यांनी सुरू केली होती. जगन्नाथ शंकर शेट यांनी बॉम्बे स्टेशनची स्थापना केली होती. दादाभाई नौरोजी इथे येणार चतुसूत्री म्हणून गोपाळ कृष्ण गोखले काय आहे? रॉंग आहे. ॲस्ट्रोलॉजी शिकायचं असेल तर तुम्ही आपल्या कमेंटला आपल्या यूट्यूब चॅनेलला कमेंट करायचं आहे आणि येत्या परीक्षेसाठी प्रिपेअर करायचं आहे. गुड लक, बेस्ट ऑफ लक. इथेच थांबूया.